माझ्या लग्नाची तारीख जवळ आली होती. मी अजून 3 दिवसांनी सुट्टीवर जाणार होतो. तेवढ्यात कस्टमरकडून फोन आला आणि मला त्यांनी मुंबईला येण्याची विनंती केली. मी त्यांना माझ्या सुट्टीबद्दल सांगितले, पण ते ऐकायला तयार नव्हते. एक मोठा प्रॉब्लेम झालेला होता. माझ्या मॅनेजरने पण मला म्हटले की तुला जावे लागेल. पुढच्या 3 दिवसात प्रॉब्लेम सोडव आणि तसाच सुट्टीवर जा. मलाही साधारण असं वाटलं की तो प्रॉब्लेम मी 3 दिवसात सोडवू शकेल, म्हणून मी मुंबईला जायला निघालो. तिथूनच सुट्टीवर जाणार म्हणून सामानाची बांधाबांध केली. लग्नासाठी म्हणून घेतलेले सोन्याचे वेढे आणि 6,000 रुपये बरोबर घेतले. ते बॅगमध्ये न ठेवता पॅन्टच्या वॉच पॉकेटमध्ये सुरक्षित ठेवले. सकाळी 6ची सिंहगड एक्सप्रेसने मुंबईला 9:30ला पोहोचल्यावर हॉटेलमध्ये चेक इन करून लगेचच ऑफिसला निघालो. झालेला प्रॉब्लेम लवकरात लवकर कसा सॉल्व्ह करता येईल याचा विचार करत होतो. पुढचे 3 दिवस थोडं जास्त वेळ थांबून काम संपवावं हा विचार करून मी कामाला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे झालेला प्रॉब्लेम काही तासातच सुटला. कस्टमरने सुटकेचा निश्वास सोडला आणि मीही सुटलो म्हणून खुश झालो. पण आता प्रॉब्लेम असा होता की मी सगळं सामान घेऊन निघालो होतो. लगेच सुट्टीवर जाणं शक्य नव्हतं, कारण अजून 2 दिवस बाकी होते. मग मी गावी न जाता पुन्हा पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्हाला कारने प्रवास करण्याची मुभा नव्हती. रेल्वे देखील संध्याकाळी उशिरा होती, म्हणून मी बसने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. हॉटेलला जाऊन चेकआउट केले आणि घाईघाईमध्ये खिशातले वेढे आणि 6,000 रुपये काढून बॅगमध्ये टाकले. ही चूक मला कशी भोवली ते पुढे कळेलच. त्या काळी दादरहून पुण्याला एशियाड बस मिळत. मी दादरच्या स्टँडवर पोहोचलो. 4 वाजेच्या बसचे तिकीट काढले आणि बसची वाट बघत उभा होतो. माझ्याकडे त्यावेळी VIP ओडिसी ही नुकतीच बाजारात आलेली ब्रीफकेस होती. ती अत्यंत सुंदर दिसणारी अशी होती. स्टँडवर उभे असताना मला सारखं वाटत होतं की कुणीतरी माझ्याकडे बघत आहे. कदाचित माझा पेहराव आणि बॅग त्याचं कारण असेल असं मला वाटलं. त्यामुळे मी तिकडे जास्त लक्ष दिलं नाही. बसमध्ये मला 13 नंबरचं सीट मिळालं होतं. बस निघाली तशी मी माझी बॅग वरच्या रॅकमध्ये ठेवली. ही माझी दुसरी चूक आणि सीटवर निवांत बसलो. बसमध्ये देखील माझ्याकडे कुणीतरी सारखं बघत आहे असा मला भास होत होता, पण प्रत्येक वेळेस वेगळा माणूस आहे असं बघून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. बस लोणावळा स्टँडवर पोहोचली. सकाळी ट्रेनमध्ये केलेल्या नाश्त्यानंतर मी काहीही खाल्लेलं नव्हतं, म्हणून लोणावळा स्टँडवर मी वडापाव खाण्यासाठी खाली उतरलो. तिथेही तोच प्रकार. माझ्याकडे सारखं कोणीतरी बघत आहे. यावेळी मात्र जो माणूस दादर स्टँडवर दिसला होता तोच परत दिसला. मी पुन्हा दुर्लक्ष करून वडापावचा आस्वाद घेण्यात दंग झालो. नंतर चहा घेऊन मी पुन्हा बसमध्ये बसलो. बॅग जागेवर आहे की नाही हे बघितलं नाही. ही माझी तिसरी चूक. बस पुण्यात पोहोचली. मी खाली उतरण्यासाठी बॅग काढायला रॅकवर बघितलं तर बॅग गायब. मागे सरकली असेल म्हणून सगळी बस बघितली, कुठेच नाही. कंडक्टरला विचारलं तर त्याने तुसड्या आवाजात उत्तर दिलं, तुमच्या बॅगा सांभाळण्याचा पगार मिळत नाही आम्हाला. कंडक्टर बहुधा पुण्यातला असावा. मला आता सगळे डोळ्यासमोर फिरू लागले. माझ्याकडे बघणारी माणसं, त्यांनी माझ्यावर ठेवलेली पाळत. लोणावळ्यामध्ये मी वडापाव खाण्यासाठी उतरलो तेव्हाच कदाचित माझी बॅग चोरली होती, कारण त्यावेळी एशियाड बस दादरहून फक्त लोणावळ्यात थांबायची आणि नंतर थेट पुण्याला थांबायची. मी बसच्या खाली उतरलो आणि पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना झालेला प्रकार सांगितला आणि हेही नमूद केलं की कदाचित माझी बॅग लोणावळ्यात चोरीला गेलेली आहे. ही माझी चौथी चूक. झालं, पोलिसाला कारण मिळालं. तुम्ही तुमची कंप्लेंट लोणावळा पोलीस स्टेशनला द्या, कारण चोरी तिथे झाली आहे. हा माझ्या अखत्यारीत असलेला गुन्हा नाही. हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता. पोलिसांनी हे सांगून माझी बोलवण केली. रिकाम्या हाती मी घरचा रस्ता धरला. त्या पोलिसांनी दिलेले उत्तर माझ्यासाठी एक मोठा धडा होता. त्याचा वापर मी कसा केला हे उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर मंडळी, एकंदरीत मी माझे सोने, पैसे, लग्नासाठी म्हणून घेतलेले कपडे सगळंच गमावलं होतं. त्या प्रवासात केलेल्या त्या 4 चुका माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारख्या आहेत आणि त्या पुन्हा न करण्यासारख्या देखील आहेत. प्रवासात आपल्या वस्तूंची काळजी आपण स्वतः घ्यायची असते आणि इतकंही बिनधास्त व्हायचं नसतं की त्याचा गैरफायदा कोणीतरी घेईल. माझी ही गोष्ट ऐकून आपल्यालाही त्याचा फायदा होईल आणि प्रवासात आपण काळजी घ्याल यात शंका नाही. भेटूया पुढच्या अशाच एका घटनेत ज्यात मी माझा पासपोर्ट हरवला आणि त्यासाठी मला काय करावे लागले या उद्याच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या, सतर्क राहा.